लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहेत। महिलांना 3000 रुपये लाडक्या बहिणीचा हप्ता हा 3000 रुपये होणार आहे। अशा स्वरूपाची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताईंनो तुम्हाला सध्या 1500 रुपये भेटतात, नंतर 2100 रुपये भेटणार आहेत आणि नंतर 3000 रुपये भेटणार आहेत। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ही बातमी मी न सांगता तुम्ही या ठिकाणी बघू शकता। TV9 ची ही बातमी आहे। तुमच्या समोर या ठिकाणी दिसते TV9 ची ही बातमी आहे। नेमकी काय बातमी आहे? 3000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत, कसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे। तर बघा वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। डायरेक्ट तुम्हाला माहिती दाखवणार आहे ती म्हणजे 3000 रुपयाची। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज सगळ्यात फास्ट आपल्या या चॅनलवर तुम्हाला मी दाखवत आहे। TV9 ची ही न्यूज आहे। बघा गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। महिलांना मिळणार 3000 रुपये। या ठिकाणी बघू शकता महिलांना 3000 रुपये मिळणार आहेत। अशा स्वरूपाची ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। TV9 ची आहे। बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। तर हे कधी मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, कोण याच्याबद्दल बोललंय, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात या ठिकाणी सांगणार आहे। काय आहे बातमी, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा ज्या कुटुंबाचे आणि काही त्याच्यासाठी काही पात्रता आहेत का, काय कोणत्या ताई असणार त्याच्यामध्ये, काही त्याच्यामध्ये अजून निकष लावले जाणार आहेत का, नेमके कधी पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि एक छोटा प्रश्न विचारतोय, जर तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी चालू झाले तर तुम्हाला आनंद होईल का? कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या ताईंनो खूप मोठी बातमी आली आहे। 2100 रुपये तुम्हाला भेटणार, नंतर 3000 रुपये तुम्हाला भेटणार। तर हे कधी भेटणार आहेत आणि कशा स्वरूपात भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे। पण तुम्हाला 3000 रुपये हवेत का? लक्षात घ्या लाडक्या ताईंनो खूप मोठी बातमी आली आहे। बघूया नेमकी बातमी काय आहे। TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे। चला वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं काय हे 3000 रुपयाचं गणित आहे, कधी भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता TV9 ची ही बातमी आहे। TV9 ची बातमी आहे। या ठिकाणी बघू शकता अपडेटेड ऑन 23 मार्च। बघा तुमच्या समोर तारीख पण दिसत आहे। बघा दुपारी 4 वाजताची ही बातमी तुमच्या समोर आहे। 23 मार्च या म्हणजे आजचीच ही बातमी आहे, लेटेस्ट बातमी आहे। 3000 रुपयाची ही बातमी आहे। तुम्हाला हे TV9 ची बातमी आहे ती आता सगळी आपण वाचूया आणि नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करून सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्यांना वाटतंय का 3000 रुपये हवेत? सर्वांना बघा 1500 रुपये भेटतात आणि डायरेक्ट 3000 रुपये यायला लागल्यावर विचार करा, प्रत्येक महिन्याला जर 3000 रुपये आले तर तुम्हाला तुमचे डायरेक्ट 12 बार 24 बार 36,000 वर्षाला तुम्हाला 36,000 रुपये भेटतात। आणि वर्षामध्ये 36,000 जर घरामध्ये 2-3 जर ताई असतील तर डायरेक्ट 1 लाखापर्यंत गणित पोहोचणार आहे। 36,000 गुणिले 36,000 गुणिले 36,000 36,000 प्लस 36,000 प्लस 36,000 जर 3 ताई जर घरामध्ये असल्या, लाडक्या बहिणी असल्या तर डायरेक्ट घरामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये वर्षाला भेटणार आहे ते लाडक्या बहिणीचे। तर कोणत्या कोणत्या ताईला वाटतंय की आपल्याला ही लाडक्या बहिणी योजनेचे 3000 रुपये भेटावेत, हा हप्ता 3000 रुपये व्हावा? आणि या ठिकाणी मी काही बोलत नाहीये, TV9 ची बातमी आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे। चला बघूया ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेचा अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामधील एकूण 9 हप्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत। बघा आतापर्यंत 9 हप्ते जमा झालेत, सगळ्याला माहिती आहे। तर अशा कोणी ताई राहिलेत का अजून की ज्यांना हे 9 हप्ते भेटलेले नाहीत किंवा 8वा 9वा हप्ता अजून भेटलेला नाही, अशा कोणी ताई राहिल्यात का? एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे। खूप महत्त्वाचा या ठिकाणी हा प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे। सर्वांनी लाडक्या ताईंनी बघा जर तुमच्या शेजारी पाजारी कोणाला भेटले नसतील त्यांचं पण सांगा की सर आम्हाला आमच्या शेजाऱ्यांना पण भेटलेले नाहीयेत।
नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला हप्ते किती भेटलेत आतापर्यंत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। बघा त्यानंतर बघा, मात्र आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 1,500 रुपये 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आली होती। हे आपल्याला पण माहिती आहे की ते बोलले होते बाबा आमचं सरकार जर आलं, महायुतीचं सरकार जर आलं तर 1,500 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 2100 रुपये भेटतील, आम्ही वाढवून देऊ तुम्हाला। आणि हीच गोष्ट तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सरकार पण लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी मतं दिले आणि ते महायुतीचं सरकार देखील आलेलं आहे। बघा आश्वासन दिलेलं आहे त्यांनी। दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, महायुती पुन्हा एकदा राज्यासत्तेमध्ये आली। मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही 1,500 रुपये देण्यात येत आहेत। 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलेले आहे। मात्र तुर्तास तरी 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे असे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत। राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता या योजनेवर बोलताना भाजप नेते बघा 3,000 रुपयाचं कोणी बोलले त्याचं या ठिकाणी बघू शकता, नेते परिणय फुके यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे। बघा हे परिणय फुके जे आहेत ते भाजपचे नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काय नेमकं हे 3,000 रुपये कधी भेटणार आहेत, कशा स्वरूपात भेटणार आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे। बघूया ते काय म्हणतात ते आपण बघूया आणि नंतर आपल्याला पुढच्या गोष्टी क्लिअर होणार आहेत। बघा TV9 ची बातमी आहे, लाडक्या बहीण योजना सुरूच राहणार आहे। या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। 2100 रुपये काय 3,000 रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावे लागेल, मी तुम्हाला दाव्याने सांगतो। बघा हे फुके म्हणत आहेत, फुके कोण आहेत ते भाजपचे नेते आहेत आणि भाजपाच्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय की बाबा आम्ही आतापर्यंत 36,000 कोटी लाडक्या बहिणींना मंजूर करून टाकलेले आहेत। आता तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये आम्ही देत आहोत, पण 1,500 नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, बघू शकता काय म्हणतात 2100 रुपये का 3,000 रुपये देऊ पण थोडा वेळ थांबावा लागेल। मी तुम्हाला दाव्याने सांगतो की 2100 रुपये नाही तर 3,000 रुपये देऊ पण काही दिवस थांबावे लागणार आहे। आमच्या लाडक्या बहिणीचा आमच्यावर विश्वास आहे, त्यांनी आम्हाला मोठा मताधिक्याने निवडून दिलेला आहे, त्यांची परतफेड आम्ही करणार आहोत। 1,500 रुपये सुरू ठेवणार आहोत आणि पुढे जशी राज्याची परिस्थिती सुधारेल तशी 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारली तर 3,000 रुपये देऊ अशा स्वरूपाचं परिणय फुके यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता महिलांना वाढीव पैसे कधीपासून मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बघा लाडक्या ताईंनो यांनी डायरेक्ट सांगून टाकलेले आता 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। कधी भेटणार आहेत पण लक्षात घ्या, असं समजू नका की बातमी आली ते बोलले म्हणजे लगेच पुढच्या महिन्यात 3,000 रुपये भेटणार आहेत, असं नाही। महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर या ठिकाणी 2100 होतील, ती आणखी सुधारली तर तुमचे 3,000 रुपये होईल। पण शक्यता लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, हे तुम्हाला हे पूर्ण होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागणार आहे। परत सांगतोय, यांनी काही आकडेवारी किंवा पुढचं दिनांक सांगितले नाही, पण त्यांनी काय सांगितले महाराष्ट्र राज्याची परिस्थिती सुधारल्यानंतर 2100 भेटतील आणि 2100च्या नंतर 3,000 रुपये भेटतील। पण 100% या ठिकाणी तुम्हाला 1 ते 2 वर्षामध्ये 3,000 रुपये पाहायला मिळणार आहेत। लाडक्या ताईंनो काळजी करू नका, 3,000 रुपयाचं हे गणित आहे, त्याच्या अगोदर 2100 रुपये तुम्हाला अकाउंटला येणार आहेत। 2100 झाल्यानंतर त्याच्या एखाद्या वर्षानंतर परिस्थिती अजून सुधारली तर 3,000 रुपये होणार आहेत। आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पण मागे पण सांगितलं होतं निवडणुकीच्या अगोदर, जर तुम्ही आम्हाला बळ दिलं आम्ही तुम्हाला 1,500चे 2100 करू, 2100चे 3,000 करू, 3चे 3.5 करू अशा स्वरूपात त्यांनी पण वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला नक्कीच असं वाटतंय की बाबा परिस्थिती सुधारली महाराष्ट्र राज्याची तर तुम्हाला नक्कीच 2100 रुपये भेटतील आणि 2100च्या नंतर तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहेत। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आली आहे, तर सर्वांना ही बातमी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि कोणत्या ताईला 3,000 रुपये हवेत हे पुढे आताच नाही बरं का ताईंनो, परत सांगतोय 2100 रुपये अगोदर भेटतील आणि नंतर 3,000 भेटतील। आत्ताची गणित नाहीये, हे 1-1.5 वर्षानंतरचं गणित आहे, हे तुम्हाला मी आताच क्लिअर करून सांगत आहे। चला लाडक्या ताईंनो, माहिती आवडत असेल तर सर्वांनी लाईक करायचे आणि ज्यांना आतापर्यंत हप्ता आला नसेल त्यांनी पण लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि जो 10वा हप्ता आहे तो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता तो देखील या ठिकाणी बघा पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। मार्च मध्ये म्हणजे या महिन्याच्या पाडव्याला किंवा रमजान ईदच्या वेळेस पडण्याचा असं चर्चा चालू आहे, पण शक्यता अजून कमी आहे। लाडक्या ताईंनो ही गोष्ट पण लक्षात ठेवा। चला इथेच थांबूया, काही प्रश्न असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।